नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अस्मिता मोठ्या तोऱ्याने आतमध्ये जाते आणि ती बॅग घेऊन येते. प्रताप म्हणतो की सख्खे भाऊ बहीण आहेत, हा दिवस कधी बघावा लागेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. अगं सख्खे भाऊ बहीण आहे आणि एकमेकांवर संशय घेत आहे. पूर्ण आजी म्हणते की हे अर्जुनचे संस्कार नाही, हे आपल्याला चांगलं माहिती आहे, ही सगळी त्याच्या बायकोची कमाल आहे. आणि बघूयात ना आपण हिची चोरी अजून किती दिवस लपून राहते ते. अस्मिता तिची पर्स घेऊन आलेली असते आणि अर्जुन समोर ती पर्स धरून म्हणते की घे झडती. अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोची पर्स कशी रोडली उलटी केली होती ना, सेम तसंच करायचं. आणि मग अस्मिता मोठ्या तोऱ्याने बॅग खाली करत असते आणि त्यातून हार खाली पडतो. हे बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तो हार बघून अस्मिताला देखील शॉक बसलेला असतो. प्रताप अस्मिताला विचारतो की हे सगळं काय आहे अस्मिता? एक धक्का पचवावा ना तर दुसरा लगेच बसतो. अस्मिता म्हणते की माझ्यासाठी पण धक्काच आहे हा डॅड, हा हार तर साहिलच्या पर्समधून निघायला हवा होता. या मनात म्हणत असते की ए बिंडोक, आधी खाल्ली तेवढी माती बस झाली, आता जास्त खाऊ नकोस. अर्जुन म्हणतो की सायलीच्या पर्समधून का निघायला हवा होता, तू ठेवला होतास का तिथे? आता मात्र अस्मिता चांगलेच घाबरते. सायली म्हणत असते की अहो हार आता सापडलाय ना, मग उगाच विषय नका ना वाढू. अर्जुन म्हणतो की सायली एक मिनिट, अस्मिताई हा हार सायलीच्या पर्समध्ये तू ठेवला होतास का? माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अस्मिता म्हणते की तू काहीही बोलू नकोस हां. अर्जुन म्हणतो की प्रूफशिवाय मी काहीही बोलत नाही. हा हार सायलीच्या पर्समध्ये ठेवताना मी तुला स्वतः बघितलंय. पूर्ण आजी विचारते की तू कधी बघितलंस? आणि मग अर्जुन घडलेला प्रकार सांगायला लागतो. जेव्हा प्रिया आणि अस्मिता दोघीही पूर्ण आजीच्या रूममधून हार चोरत असतात त्याचवेळी खरं तर अर्जुनने बघितलेलं असतं. परंतु अस्मिताला कोणीतरी असल्याची चाहूल येते, त्यामुळे अस्मिता बाहेर येऊन बघते तर बाहेर कोणीही नसतं, कारण अर्जुन बाजूलाच लपलेला असतो. अस्मिता म्हणते की नाही आहे कोणी आणि नंतर पुन्हा हार चोरायला लागते. अर्जुन पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसलेला असतो. अर्जुनने सगळा हा प्रकार बघितलेला असतो. जेव्हा अस्मिता आणि प्रिया दोघीही हार चोरून आलेल्या असतात तेव्हा अर्जुन स्टडी करत असतो. प्रिया म्हणते की अर्जुन आता स्टडी करतोय, आपण पटकन सायलीच्या रूममध्ये जाऊन सायलीच्या पर्समध्ये हा हार टाकून येऊयात. प्रिया आणि अस्मिता जेव्हा वर जातात आणि बॅगेमध्ये हार टाकत असतात त्यावेळी अर्जुनने बघितलेलं असतं. आणि मग नंतर अर्जुन जाऊन सायलीची पर्स चेक करतो तर त्या पर्समध्ये पूर्ण आजीचा तो हार असतो. त्यावेळी सायली ही झोपलेली असते. अर्जुन तो हार हातात घेऊन म्हणतो की म्हणजे तन्वी आणि अस्मिताई हा हार चोरून त्याचा आरोप सायलीवर टाकणार आहेत. हाऊ स्टुपिड ऑफ देम. किती जुनी आणि कॉमन आयडिया ही. अर्जुन म्हणतो की बघितलंस अस्मिताई, मी तुझा आणि तन्वीचा प्लॅन कसा फ्लॉप केला ते. प्रताप म्हणतो की अस्मिता ही कुठली पद्धत झाली वागण्याची? हे बघ, त्या मुलीबद्दल मला जराशी सुद्धा सहानुभूती नाही आहे, पण म्हणून काय तू इतकं खाली गेलेलं मला चालणार नाही. कल्पना म्हणत असते की अगं अस्मिता, आम्ही तुझ्यावर जे संस्कार केले ते कुठे गेलेत? त्यावर अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी तू मगाशी काय म्हणालीस, मी जे करतो ते माझं डोकं नसून माझ्या बायकोचं डोकं असतं. मग अस्मिताई आता तन्वीच्या डोक्याने चालायला लागली आहे. जेव्हा तन्वी या घरात आली तेव्हाच मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की हिचा काहीतरी ब्लास्ट करण्याचा प्लॅन आहे. आणि तन्वी, तुला खरंच पूर्ण आजीची आठवण म्हणून तू कधी येत नाही, तुला सायलीला त्रास द्यायचा असतो. एक नंबरची सेल्फिश मुलगी आहे तू. अर्जुन म्हणतो की माझं पाप पुण्य या गोष्टींवर खरं तर विश्वासच नाही आहे, पण तरीही मला असं वाटतं की मागच्या जन्मात मी मोठं काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून माझं लग्न तुझ्याशी नाही झालं. ह्या जगातली सगळ्यात वर्स्ट मुलगी आहेस तू. आता या घरात तुझ्यासाठी अजिबात जागा नाही, आता इथून तू निघायचंस. आता पूर्ण आजीसुद्धा तुला इथे थांबवणार नाही आहे. आता सगळं तन्वीवर येऊन आलेलं असतं, त्याच्यामुळे प्रिया लगेच तिचे शब्द बदलते आणि म्हणते की हा माझा प्लॅन नव्हता, हा अस्मिताचा प्लॅन होता. अस्मिता देखील प्रियाकडे बघत असते तर प्रिया म्हणत असते की तिचा हा सगळा प्लॅन होता आणि तिला सायलीवर राग होता म्हणून तिने असं केलं. इतर सायलीचा विचारसुद्धा करत नाही. खरंच मला तुमच्या सर्वांची आठवण आली होती म्हणून तर मी इथे आले होते. अर्जुन म्हणतो की ही इथे आली ती शेवटची. तुझं सामान रविराज किल्लेदार यांच्या घरी पोचवलं जाईल, आता तू निघायचं इथून. त्यावर प्रिया म्हणत असते की नाही, खरंच असं काही नाही आहे, मला माफ करा. परंतु अर्जुन तिची काहीही ऐकून घेत नाही आणि जोरात तिच्यावर ओरडतो की गेट आउट. त्यामुळे प्रिया एकही शब्द न बोलता मान खाली घालून तिथून निघून जाते. आणि यावेळी प्रियाला पूर्ण आजीने देखील थांबवलेलं नसतं, कारण पूर्ण आजीच प्रियावर रागवलेली असते.
अर्जुन पूर्णा आजीला म्हणतो की पूर्णा आजी, तू सगळ्यांवर प्रेम करतेस, परंतु त्या प्रेमामुळे तू आंधळी होऊ नकोस. चुकीच्या लोकांना सपोर्ट करू नकोस. अस्मिता ताई काय आणि प्रिया काय, त्यांचा अजेंडा फक्त निगेटिव्हिटी पसरवण्याचा झाला आहे. त्यांचे इतकेही लाड करू नकोस की ते आणखी बिघडतील. या घरात फक्त तूच आहेस की जी पॉझिटिव्हिटी आणू शकते. प्लीज वेकअप पूर्णा आजी. प्रताप म्हणतो की आपण गुन्हेगाराला शोधायला निघालो आणि गुन्हेगार तर आपल्या घरातलाच निघाला. अर्जुन म्हणतो की आणि त्या गुन्हेगाराला शिक्षासुद्धा होणार. सायली म्हणते की हो, शिक्षा काय त्यात, हे घर आहे आपलं, कोर्ट नाही. आणि अस्मिताताईंनी मान्य केलंय ना, त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय, हो नका आता असं करू. परंतु अर्जुन म्हणतो की नाही अस्मिता, तुझी शिक्षा ही आहे की आता तू हात जोडून माझ्या बायकोची माफी मागायची आणि तिला म्हणायचं की तू हिला कधीही त्रास देणार नाही. पण म्हणते की हो अस्मिता, तुला हे करावंच लागेल. सायली म्हणते की आई अहो नको, आणि तशी ही प्रिया पण निघून गेली, मग शिक्षा एकट्या अस्मिताताईंनाच का? अर्जुन म्हणतो की कारण तन्वी या घरातली कोणीच लागत नाही, पण अस्मिता ही फॅमिली मेंबर आहे. तन्वीने जरी हिला काही शिकवलं तरी हिला हिची अक्कल वापरता यायला पाहिजे. अस्मिताला म्हणत असतो की माफी माग सायलीची. अस्मिता पूर्णा आजीकडे बघत असते, परंतु पूर्णा आजीसुद्धा यावेळी मान खाली घालून बसलेली असते. त्यामुळे अस्मिताचा नाईलाज होतो, परंतु अस्मिताचा ॲटिट्यूड काही कमी होत नाही. अस्मिता मोठ्या तोऱ्याने तिथून निघून जाते. अर्जुन सायलीला रुमाल देतो आणि म्हणतो की आता अजिबात रडायचं नाही. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी आणि डॅड, खरं काय आहे ते तुमच्यासमोर आहे, आता तुम्ही डिसाईड करा. पुढे माझ्या बायकोवर असे कुठलेही आरोप होणार नाही. तर इकडे रविराज बसलेला असतो आणि तो प्रियाला मेसेज करतो की लवकर ये, नाही तर दादा घरी आल्यावर प्रॉब्लेम होतील. आणि त्याचवेळी रविराज तिथे येतो. रविराजचा आवाज ऐकल्यावर नागराज मात्र मोठा घाबरतो. नागराज म्हणतो की दादा काय रे, तू तर उद्या येणार होतास ना? रविराज म्हणतो की का बरं, तुझं काही ऑब्जेक्शन आहे का मी लवकर आल्यामुळे? नागराज म्हणतो की ऑब्जेक्शन घ्यायला की मी काही तुझ्या कोर्टातला जज आहे का दादा? रविराज सांगतो की अरे काम लवकर संपलं म्हणून लवकर निघून आलो. आणि अरे जाताना तन्वीचा चेहरा अगदी एवढासा झाला होता, म्हटलं येताना तिला सरप्राईजच द्यावं. पण तन्वी आहे कुठे आणि राकेश कुठे? त्यावर नागराज म्हणतो की राकेश तर आत्ताच गेला ऑफिसला. मन जरा आईकडे गेली, तिच्या आईची तब्येत बरोबर नाही आहे, पण ती 15-20 मिनिटात येतेच आहे, आल्यावर म्हटली स्वयंपाक करेल. रविराज म्हणतो की आणि तन्वी कुठे बाहेर गेली आहे का? एवढ्या सकाळी कुठे गेली? तर नागराज म्हणतो की कुठे गेली ती, ते ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे ना, त्याच्यासाठी गेली आहे. रविराज म्हणतो की गंमत आहे, मग तिला सरप्राईज मिळावं म्हणून मी लवकर आलो आणि मला सरप्राईज मिळालं की ती घरात नाही आहे. तिचा हा जो कोर्स आहे ना, तो लवकरात लवकर सुरू व्हायला हवा, म्हणजे तिचंही मन लागेल. बरं चल, मी लवकर फ्रेश होतो. नागराज मनात म्हणत असतो की प्रिया अगं लवकर घरी ये आता. इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात, परंतु सर्वजण गप्प असतात. पूर्णा आजी विमलला म्हणते की विमल, अस्मिताला बोलव जा. कल्पना म्हणते की काही गरज नाही, एक दिवस उपाशी राहिली तर कदाचित तिला अक्कल तरी येईल. तर प्रताप म्हणतो की तरीही तिला अक्कल नाही येणार कल्पना, आपण तिच्यावर संस्कार करायला कमी पडलो. कल्पना म्हणते की अहो ते संस्कार आपण अर्जुन आणि अश्विनवर केले, हे दोघं कसे वागतात? विमल विचारते की अस्मिताताईंना बोलवायचं आहे की नाही? कल्पना म्हणते की नाही. तर अर्जुन म्हणतो की आता जेवढं डिस्कशन झालंय तेवढं पुरे. सायली तू थोडा ब्रेकफास्ट करून घे. सायली म्हणते की नाही मी नाही खाणार आहे. अर्जुन म्हणतो की झाला माझ्या बायकोचा मूड खराब, आता पुढचे 4 दिवस हिचा मूड असाच राहणार आहे, आणि मग ती जराशी नॉर्मलला आली की घरात पुन्हा काही ना काहीतरी होईल. सततच चालू असतं आपल्या घरात. प्रताप म्हणतो की अर्जुन, या घरात कोणीही कोणाला उगाच त्रास देत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जसं पेरावं तसंच उगवतं. ज्याच्यामुळे या घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय त्याला त्रास तर सहनच करावा लागेल. अर्जुन विचारतो की माझ्या बायकोमुळे या घरात कोणाला काय त्रास होतो हे सांगाल मला? सायली म्हणते की हो जाऊ द्यात ना. पूर्णा आजी म्हणते की आज जे अस्मिताने केलं ते चुकीचंच केलं, म्हणून आम्ही तुझ्या बायकोला छळतोय असा आरोप तू आमच्यावर करू नकोस. अर्जुन म्हणतो की ओके फाईन. बायको, इथे राहून तुझा मूड काय चांगला होणार नाही आणि तुझा मूड चांगला झाल्याशिवाय माझ्या चेहऱ्यावर स्माईल येणार नाही. सो चला आपण एका लॉंग ड्राईव्हसाठी जाऊयात. तर त्यावर सायली विचारते की आत्ता? अर्जुन म्हणतो की लॉंग ड्राईव्हसाठी रात्रीच जायचं असतं असा काही रूल आहे का? रोमांस तर काय कधी पण करता येतो. सायली म्हणते की नाही अहो, माझा मूड तर ठीक आहे आता. अर्जुन म्हणतो की मी काही ऐकणार नाही, जायचं म्हणजे जायचं. आणि मग तो सायलीला तसाच घेऊन तिथून निघून जातो. अस्मिता आणि विमल मात्र मागे हसत असतात. सायली अर्जुनला म्हणत असते की हो काय चाललंय तुमचं? अर्जुन म्हणतो की तुम्हाला चांगलंच माहिती आहे माझं काय चाललंय ते.
आपल्याला हे सतत नाटक करावं लागणार आहे की आपण दोघं खरे नवरा बायको आहोत. तितक्यातच कल्पना तिथे येते आणि ती सायलीचा फोन घेऊन आलेली असते. त्यावर कल्पना म्हणते की अर्जुन आणि तुला गाडी सावकाश चालव. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं मम्मा, स्पीडमध्ये मजा असते, हळू काय आहे. आणि बायको, आज आपण एक रोमॅन्टिक बाईक राईडसाठी जाऊयात, आज आपण कारमधून नाही जायचं. सायली म्हणते की काय. अर्जुन म्हणतो की बाईकवर बायको कशी अशी घट्ट पकडून राहते, त्यात तर खरी मज्जा आहे. हो ना गं मम्मा. त्यावर कल्पना म्हणते की ते मला काही माहीत नाही हां, पण जे काही असेल ते सावकाश चालव, म्हणजे तुलाही फ्रेश वाटेल. आणि लक्षात आहे ना तुझ्या आज. तर अर्जुन पूर्णा आजीला बोलवत असतो आणि म्हणतो की पूर्णा आजी, तू लवकर बाहेर आहे. सायली म्हणते की आता निघायचं तर चला ना, त्यांना कशाला बोलावताय. अर्जुन म्हणतो की आपण बाहेर चाललोय ना, मग पूर्णा आजीला आपल्याला बाय नको म्हणायला. पूर्णा आजी बाहेर येते आणि अर्जुनला विचारते की कशाला आरडाओरडा करतोयस. अर्जुन म्हणतो की मी माझ्या बायकोला घेऊन बाईक राईडला चाललोय, मला टाटा करायला नाही येणार बाहेर. पूर्णा आजी म्हणते की अरे वा, शाळेत जाताना कधी टाटा करायला आला नाही आणि आता बरी ही नाटकं सुचताय तुला. तेव्हा अर्जुन आणि सायली मात्र एकमेकांकडे बघत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली दोघेही स्पोर्ट बाईकवर चाललेले असतात. अर्जुन खूप फास्ट गाडी चालवत असतो, त्यामुळे सायली त्याला पकडते, परंतु अर्जुनचा स्पर्श झाल्यावर ती पुन्हा हात मागे घेते. आणि अचानक चालताना सायलीची चप्पल खाली पडते, त्याच्यामुळे सायली म्हणते की सर थांबा, माझी चप्पल खाली पडली. अर्जुन आणि सायली दोघेही हॉटेलमध्ये गेलेले असतात. अर्जुन सांगतो की एक सँडविच, कॉफी आणि एक मँगो मिल्कशेक. सायली म्हणते की नाही मला काही नको आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की मी तुमची ऑर्डर दिली म्हणून तुम्हाला राग आला का. सायली म्हणत असते की मला काहीही खायचं नाही, कारण आज माझा. अर्जुन म्हणतो की काहीही खाऊ नका तुम्ही. अर्जुनला थोडासा राग येतो आणि अर्जुन सायली पुढे खायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, असंच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.